मित्रांनो नमस्कार. मी बाळू चौधरी BH भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आम्ही लग्नासाठी कोकणात जाऊन राहिलो. तर आम्हाला योग आला की समृद्धी महामार्गाने कोकणात जाण्याचा. तर आम्ही इगतपुरी गावाजवळ आमने असं काहीतरी गाव आहे, त्या गावात जवळ जो पहिला लगेच टर्न घेतल्यानंतर एक 5 मिनिटाच्या अंतरावर बोगदा लागतो आणि ह्या बोगद्यातून अतिशय ते 3 पदरी आहे आणि साधारण 8 मिनिट वेळ लागतो. म्हणजे कासाऱ्यापर्यंत जाण्यासाठी फक्त 8 मिनिटाचा अवधी. असा आपल्याला 40 ते 45 मिनिट लागतात. जर जाम असला तर कधी कधी उशिरी होतो. पण ह्या बोगद्यामुळे आम्ही झटपट कासाऱ्या गावाजवळ पोहोचलो आणि पुढे कर्जतमध्ये आमचे SRTचे जे खंदे कार्यकर्ते आहेत, परशुराम दादा आगिवले यांच्या मुलीचं लग्न होतं आणि त्या लग्नासाठी आम्ही जात होतो. उन्हाळ्याची झळा तर खूप होते आणि लग्न संध्याकाळचं होतं, त्याच्यामुळे मस्त रमत गमत आम्ही कर्जत जवळ म्हणजे सगुना बागेच्या जवळ साधारण 20-25 किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला कोकणातील लग्न कसं असतं ते पाहायला मिळालं. अतिशय सुंदर त्यांनी व्यवस्था केली होती आणि आम्हाला पण खूप आनंद झाला. त्या ठिकाणी SRTचे सगळे शेतकरी होते, त्याच्यानंतर दादा ताई आणि अनिल दादा वगैरे सगळेच भेटले आणि आम्हाला पण समाधान झालं. तर तिकडचं लग्न कसं असतंय, चला थोडीशी झलक दाखवतोय, चला पहा. कसं पार पडेल ते तुम्ही सर्वांनी सहकार्य करायचं, मदत करायची आहे. या ठिकाणी नवरी मुलीला घेऊन आलेले आहेत. नवरदेवाची मूळपाटी लवकरात लवकर स्टेजकडे पाठवायची आहे. या घेऊन या. आपण त्यांच्या टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. सर्वांनी टाळ्या वाजवाव्या अशी विनंती करतोय मी. तुम्ही सांगाल काही नवीन पद्धत, पण स्वागत आपण करूया त्यांचं. आणि मी गायक वृंदाला विनंती करतोय त्यांचं सुंदर अशा एका संगीताने स्वागत करूया. नवरी मुलीच्या मामांनी अंतरपाठ धरण्यासाठी पाठवा प्लीज. नवरी मुलीच्या मामाने नवरी मुलीला घेऊन या. अंतरपाठ धरण्यासाठी 2 व्यक्तीने या. कोणीतरी अंतरपाठ धरण्यासाठी या. अंतरपाठ धरण्यासाठी
नमस्कार. अंतरपाठ धरण्यासाठी अजून एका व्यक्तीने या. नवरी मुलीच्या मामाला विनंती आहे, नवरी मुलीला घेऊन या लवकर. ठीक आहे. नवरी मुलीला वाटतं या ठिकाणी त्यांचा अरे माझा मी ठेवून आलो गाडीत. स्पेशल एंट्री आहे, त्यामुळे 2 मिनिट आपण वाट पाहूया, का हरकत नाही. या मात्र लवकर या, जास्त वेळ पण नका लावू. जे आजचे यजमान आहेत परशुरामजी आगिवले आणि काशीनाथ दरवडा, दोन्ही यजमान अगदी त्या यजमानांच्या विनंतीला मान देऊन आपण आलेले आहात. यजमान दोन्ही सामान्य नाहीत. कृषी क्षेत्रामध्ये उत्तंग अशी भरारी घेणारे, आपल्या तालुक्यात जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे देशभरात नव्हे दुसऱ्या देशामध्ये जाऊन सुद्धा शेतीची क्रांती काय आहे हे उत्तम असं मार्गदर्शन करणारे आमचे परशुरामजी आगिवले, त्यांची सुकन्या आणि अलिबागला प्रशासकीय क्षेत्रामध्ये सर्वात उच्चभूष कार्यालय म्हटलं जातं ते म्हणजे कलेक्टर कार्यालय. या कलेक्टरांच्या कार्यालयामध्ये कामाला अजय आणि चिरंजीव सौभाग्य कांचन प्रगती यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण आलेला आहात. या ठिकाणी परशुरामजी दरवडा ज्या संस्थेमध्ये काम करतायत उभयंत हजर आहेत. आपले मनपूर्वक स्वागत. नवरी मुलीची एंट्री करावी अशी विनंती. गाणं आहे का? सिस्टममध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कृपया आपण सर्वांनी भोजनाचा आनंद आस्वाद घ्यायचा आहे आणि कोणी जेवल्याशिवाय जाऊ नये. फक्त